ईश्वरपूरमध्ये आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळाले. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेतकरी कर्जमाफी योजनेत वाढीव अनुदानाची जोरदार मागणी करत मोर्चा काढला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत सध्या दिल्या जाणाऱ्या 50,000 रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाऐवजी 2 लाख रुपये द्यावेत अशी प्रमुख मागणी करण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांना निवेदनही सादर करण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, बँक संचालक वैभव शिंदे, पंचायत समिती सभापती उदय पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी केले. रखरखत्या उन्हातही मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नेत्यांनी सरकारवर टीका करत नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली. तसेच उद्योगपतींची कर्जमाफी होते, मग शेतकऱ्यांवर अन्याय का, असा सवालही उपस्थित करण्यात आला. या आंदोलनामुळे ईश्वरपूर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.